नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। आता कालच मी तुम्हाला एक व्हिडिओ केलेला होता आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की आपल्याला जे 11 रजिस्टर आहेत तर ती बंद करण्यासाठी वरून परिपत्रक आता सगळ्या जिल्ह्यावर येईल, ते बंद करण्यात आलेली आहे। तर मग आपलं आता ऑनलाईन कामावर जास्त भर असेल तर आता अजूनही आपण ऑनलाईन काम आतापर्यंत खूप प्रमाणात करत होतो, पण आता 100% काम करणार आहोत। तर त्याच्यातलं जे आपलं पंजी नंबर 1 होतं, जे रजिस्टर होतं तेच रजिस्टर म्हणजे तीच माहिती म्हणजे सर्वे रजिस्टर, कुटुंब सर्वे रजिस्टर आपल्याला ऑनलाईन नोंदवायचे। आतापैकी बऱ्याच जणांनी काही कुटुंब भरले असतील, परंतु आता आपल्याला 100% त्याच्यामध्ये भरायचे आहेत। आता 100% मध्ये कुठले कुठले आले तर ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते की आपल्याला कुठले कुठले कुटुंब टाकायचे आहेत। तर आपल्याला त्याच्यामध्ये लाभार्थी असलेले म्हणजे 0 ते 6 वर्ष वयोगट असलेले लाभार्थ्यांची कुटुंब आपल्याला नोंदवायची आहेत। गरोदर स्तनदा यांची कुटुंब नोंदवायची, याच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणाची कुटुंब नोंदवायचे नाहीत। थोडक्यात काय तर आपल्याला लाभार्थी घटक आपले जे आहेत तर त्यांचेच कुटुंब आपल्याला नोंदवायचे आहेत। मग त्याच्यामध्ये कोणाकोणाचे नाव येतील, आई वडील आणि मुलं ह्या पद्धतीनं नाव असतील। गरोदर माता असेल तर गरोदर माता, तिच्या पतीचं नाव, आणि त्याच्यानंतर मग पुढे भविष्यात जाऊन तिचं बाळ जे होईल ते या पद्धतीने। आता मी तुम्हाला ती कसं नोंदवायचं, आता माझ्या ऑलरेडी कुटुंब नोंदून झालेत, पण आज एक उदाहरण तुम्हाला दाखवते आणि त्या माध्यमातून सांगते की आपण कशा पद्धतीने कुटुंब सर्वेक्षण हे नोंदवू शकतो। आणि कुटुंब सर्वेक्षण नोंदवत असताना आपल्याला सिरीज नंबर जसं कुटुंब इथे नोंदवाल त्या पद्धतीने तिथं त्यांना क्रमांक येणार, आपल्या रजिस्टर प्रमाणे येणार नाही। त्याच्यामुळे आता जरी तुमच्याकडे रजिस्टर नसेल तरी तुम्ही हे करू शकता। त्याच्यासाठी आपल्याला आधार क्रमांक हे लागणार, म्हणजे ज्यांचे तुम्हाला नावं नोंदवायचे तर त्यांचे आधार क्रमांक ही आवश्यक आहेत, त्याच्याशिवाय आपली जी नोंदणी आहे ती होत नाही। तर आपण कुटुंब सर्वेक्षण कुठं नोंदवायचं, कशा पद्धतीने सगळं सांगते, आधी पण व्हिडिओ केलेले आहेत, पण आज थोडं डिटेलवारी सांगते। फक्त व्हिडिओ पूर्ण बघा ताईंनो, त्याच्याशिवाय तुमचं लक्षात येणार नाही। आणि तुम्हाला असं वाटतं की काही कुटुंब तुमचे डबल झालेले आहेत काही जणांचे, तर एक एक कुटुंब लाभार्थ्याच्या खालून जर तुम्ही करत गेला तर ते पण डिलीट आपल्याला करता येतं। तर आपल्याला कुटुंब सर्वेक्षण नोंदण्यासाठी इथं जायचंय, म्हणजे आणखी किंवा मोरच्या ऑप्शनवरच ते आपल्याला इथं दिसणार आहे। बघा तुम्ही इथं जर पाहिलं तर कौटुंबिक सर्वेक्षण म्हणजे इथं ते ऑप्शन आता आलेलं आहे। वर जे आपलं होम पेजवर ते नाही तर इथून आपल्याला क्लिक करून इथून ते आपल्याला कुटुंब सर्वेक्षण हे करायचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला याच्यावर क्लिक करावं लागेल। तुम्ही नवीन सुरुवात करत असाल तरी काही प्रॉब्लेम नाही, तुमचे काही कुटुंब नोंदवून झाले असतील तरी काही प्रॉब्लेम नाही। तर आपण अशा पद्धतीने व्यवस्थित बघा आणि अशा पद्धतीने करा, अगदी सोपं काम आहे। आधी ज्यांनी सर्वेक्षण केलं तर त्यावेळेस मराठी टायपिंग करता येत होती, परंतु आता मराठी टायपिंग करता येत नाही, आता इंग्रजीमधूनच तुम्हाला भरायचं। त्याच्यामुळे ज्यांनी आधी कुटुंब सर्वेक्षण करून घेतले त्यांचे मराठीमध्ये नावं आहेत। तुम्ही जर पाहिलं तर माझ्या याच्यावर देखील आहेत, मी दोघी भाषेतनं केलेलं आहेत। आपल्या याच्यासाठी इथं क्लिक करावं लागणार आहे। तर इथं क्लिक केल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला सगळं वर दिसतं कशा पद्धतीने आपले कुटुंब आहेत हे तुम्ही सगळं बघू शकता। तर बघा माझे आतापर्यंत 64 कुटुंब मी नोंदलेली आहेत, माझे देखील काही कुटुंब बाकी आहेत। ही इथं कुटुंब असतात, इथं आई त्याच्यानंतर वडील यांची संख्या असते। इथे जर आई वडील दोघं नसतील तर मग पालकांची संख्या येते, इथं मुलं आणि मुली, आणि त्याच्यानंतर इथं एकूण लोकसंख्या इथंही येत असते। आणि त्याच्यानंतर तुम्ही खाली जर पाहिले तर तुम्हाला कुटुंब हे दिसतील। आता कुटुंबांचा क्रमांक हा जसं तुम्ही नोंदणी केली तसा तो येतो। तुम्ही जर बघितलं तर आता बघा हे मराठीतनं मी टाकलेलं आहे, आधी होत होतं, आता मराठीतनं टायपिंग होत नाही, कीबोर्ड आपल्याला इंग्रजीच करावा लागतो। तर बघा आता आपल्याला सुरुवात करायची आहे। सुरुवात जरी करायचं असेल तरी तुम्हाला हे जे ऑप्शन दिसत आहे तर याच्यावरच क्लिक करायचं आहे। नवीन करत असाल तरी हे ऑप्शन येणार, तुमचं सर्वेक्षण झालं असेल तरी हेच ऑप्शन येणार। आता म्हणजे झालेले आहेत म्हणून, पण तुम्ही जर सुरुवातच करत असाल तरी देखील हेच ऑप्शन येणार। आणि हे कुटुंब सर्वेक्षण रजिस्टर आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। आपल्याला 0 ते 6 वर्ष वयोगट, गरोदर आणि स्तनदा एवढ्यांचंच आपल्याला कुटुंब सर्वेक्षणमध्ये सध्या समावेश करायचा आहे, कारण इतरांसाठी अजून त्याच्यामध्ये ऑप्शन आलेले नाही, त्याच्यामुळे बाकीच्यांचा विचार करायचा नाही। फक्त सद्यस्थितीला सर्वेक्षण करत असताना, कुटुंब सर्वेक्षण तुम्ही रजिस्टर भरत असताना, हे मॉड्यूल भरत असताना फक्त लाभार्थी घटकाचं आपल्याला सध्या भरायचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला प्लसच्या चिन्हावर जायचं आहे। प्लसच्या चिन्हावर गेल्यानंतर आपल्यासमोर हे 2 ऑप्शन येतील। आता बघा ज्या वेळेस तुमच्याकडे आई आणि वडील दोघंही जिवंत नसतील तर त्यावेळेस म्हणजे असं एखादा लाभार्थी येईल तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं तर ते सुरुवातीला अजून सांगून देते, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला नोंदणी करताना सांगायचं आहे। आता त्याच्यासाठी काय करायचं आहे, आता आई आणि वडील हे दोघंही नाहीत तर मग अशा वेळेस आपल्याला
तर आपल्याला इकडे जर तुम्ही आईच्या पुढे मृतवर क्लिक केलं म्हणजे आई वडील जिवंत नाहीत त्यांचं जा, बाकीचं नाही. त्याच्यानंतर वडील पण जिवंत नाहीत तर मी इकडे तुम्हाला मृतवर क्लिक करायचं आहे बघा. अशा पद्धतीने क्लिक केलं की तुम्ही जर इथं पाहिलं तर तुम्हाला पालकांचा ऑप्शन हा ओपन होतो, पालक ओपन होतो आणि त्याच्यानंतर मग नवीन प्रोफाईल करा याच्यावर आपल्याला क्लिक करावं लागतं. जर आई वडील नसतील त्या लाभार्थ्यांसाठी, ते लाभार्थी पालकांजवळ राहत असेल तर त्यांच्यासाठी हे ऑप्शन आपल्याला वापरायचं आहे. पण आपल्याला हे मी एक क्वचित कमी जणांचंही असू शकतं म्हणून मी सुरुवातीला सांगून दिलं. परंतु आता आपल्याला लाभार्थीची आई आहे तर मग आपल्याला आई जिवंत आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आई जिवंत आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर हे 2 पर्याय येतील. 2 पर्याय आल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की जे मी सांगते तर हे मी माझं मनाचं सांगत नाही, तर इथं बघा तुम्हाला कुटुंबीय या शब्दाचा अर्थ काय याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर तिथं स्पष्ट इंग्रजीमध्ये दिलेलं फॅमिली कन्सिस्ट ऑफ मदर फादर अँड चिल्ड्रन केस मदर अँड फादर एक्सपायर फॅमिलीहूड, म्हणजे बघा कुटुंबामध्ये कोण कोण येणार कसे येणार ते ह्या पद्धतीने इथं सांगितलेलं आहे. आई वडील मुलं आणि समजा आई वडील दोघेही जिवंत नाहीत तर मग पालकांचं ऑप्शन, अशा पद्धतीने तिथं कुटुंबाचा अर्थ सांगितलेला आहे. आता आपण आई ऑप्शनवर क्लिक केलेलं आहे. आई ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ज्यांनी आत्तापर्यंत कुटुंब सर्वेक्षण भरलेलंच नसेल तर त्यांनी आधी सुरुवातीला ह्या पर्यायावर क्लिक करायचं. ह्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर मग तुमच्यासमोर गरोदर आणि स्तनदा मातांची लिस्ट येते. गरोदर आणि स्तनदा मातांची लिस्ट आल्यानंतर मग आपल्याला इथं क्लिक करायचं असतं. आता समजा पर्यंत आता माझं झालेलं आहे त्याच्यामुळे मला दाखवता येणार नाही, तर ह्या गोलवर क्लिक करायचं. इकडून सगळे हे पहिले तुम्हाला भरून घ्यायचं आहे. तर बघा याच्यावर क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्यानंतर मग याच्यावर क्लिक करायचं. आता माझं भरून झालेलं त्याच्यामुळे ते बघा अशा पद्धतीचा मेसेज येईल. तर बघा दिस हेड इज ऑलरेडी ॲडेड, म्हणजे हे जे आहे माझं ऑलरेडी ॲड आहे असं माझ्या सगळ्याच लाभार्थ्यांचं आहे ना, कारण की माझं सगळ्यांचं भरून झाले. पण तुमचं भरलेलं नसेल तर तुम्ही याच्यावर क्लिक करून मग पुढे जायचं आहे. पुढे गेलेत का तुम्हाला ते मातेचं पूर्ण ऑप्शन ओपन होतं. तिला पहिले ॲड करायची, त्याच्यानंतर लाभार्थी ॲड करायचा. आता मी तुम्हाला जे फ्रेश कुटुंब आहे तर आपण मागे येणार. आता माझ्याकडे जे पोषण ट्रॅकरची जी प्रोफाईल आहे बघा, पोषण ट्रॅकर वापरून प्रोफाईल जो तर ही माझी पूर्ण झालेली आहे. त्याच्यामुळे मी ह्या ऑप्शनला आता क्लिक करणार नाही. त्याच्यासाठी आता मला नवीन प्रोफाईल तयार करा याच्यावर क्लिक करावं लागणार. म्हणजे मला आता नवीन कुटुंब जोडायचं आहे. म्हणजे माझं गरोदर आणि स्तनदा ह्याच फक्त आपल्याला पोषण ट्रॅकरच्या प्रोफाईलमध्ये दिसतात आणि मुलं राहतात. त्याच्यामुळे माझ्या गरोदर स्तनदा या झालेल्या आहेत, त्यांचं कुटुंब झालेलं आहे. आता गरोदर स्तनदाने आता 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालक आहे आणि त्याचं कुटुंब मला नोंदवायचं. मग त्याच्यासाठी मला नवीन, कारण की त्याच्या आईचं नाव तिथं सापडणार नाही, तर मग आपल्याला नवीन प्रोफाईल तयार करा याच्यावर आपल्याला क्लिक करावं लागणार. मी आता नवीन प्रोफाईल याच्यावर क्लिक करा याच्यावर क्लिक केलं. त्याच्यानंतर तुमच्यासमोर ह्या अशा ऑप्शन आल्यानंतर मग आपल्याला सर्वप्रथम इथं लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे, नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर मी इतर माहिती दाखवते. आता आपल्याला आधी नाव टाकायचं आहे. आता हे कीबोर्ड माझं मराठी ते तर मराठीत टायपिंग होणार नाही, त्याच्यासाठी मला इथं तर बघा लाभार्थ्याचं नाव म्हणजे कुटुंब प्रमुख. आता आईचं नाव टाकते मी, तुम्ही कोणाचे टाकू शकता तसं काही नाही आहे, पण मी आईचंच टाकते. प्रणाली, तर अशा पद्धतीने नाव टाकलेलं आहे. त्याच्यानंतर महिलावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला तारीख दिसते तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर कॅलेंडर आल्यानंतर आपल्याला त्या मातेचं जन्मवर्ष येतं. याच्यासाठी इथं क्लिक करायचं, अगदी सोपं होऊन जातं. 1-3-5-99. तर आपल्याला याच्यावर क्लिक केलं का वर्ष आपल्या समोर येतील. तर 99च्या याच्यावर आपल्याला बघा 1999 इथं आलं, तुम्ही पाहिलं तर आपल्याला बरोबर तिथं 99 आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करावं लागणार. सोपं एकदम शॉर्टकटमध्ये काम करायचं. 99वर क्लिक करायचं. मेच महिना आहे, फक्त 3 तारीख आहे. जर महिना बदल करायचा असेल तर तुमचा जर दुसरा महिना आला तर याच्यावर क्लिक करायचं. जर पुढचा महिना आला तर जर मेच्या आधी महिने असतील तर इकडे क्लिक करायचं, मेच्या नंतरचे महिने असतील तर इकडे क्लिक करायचं. आता माझा नेमका त्या मातेचा मेच महिना आहे, 3 तारीख आहे आणि मग ओकेवर क्लिक करायचं आहे. म्हणजे तिची 3-5-1999 तारीख आली. त्याच्यानंतर आपल्याला वर्गवारी निवडायची. बघा कुठल्या कॅटेगरीत आहे तर पावर आहे, त्याच्यामुळे ST कॅटेगरीमध्ये आहे. त्याच्यानंतर धर्म आपल्याला ह्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर मग हिंदू, त्याच्यानंतर अल्पसंख्याक नाही, अंगणवाडी परिसरातील रहिवासी आहेत, होय म्हणायचं. आणि त्याच्यानंतर वैवाहिक स्थिती विवाहित म्हटलं का मग आपल्याला इथं खाली ऑप्शन येतात. मग त्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करावं लागतं की नेमकं काय आहे. तर बघा याच्यावर क्लिक केल्यानंतर इतर, म्हणजे ती माता गरोदर नाही स्तनदानी तर इतर आहे, तर मी इतरवर क्लिक करणार.
त्याच्यानंतर खालील ICD सेवांचा लाभ घेण्यास इच्छुक आहे का. आता ती माता इच्छुक कशी काय राहील, माता पात्र नाही, त्याच्यामुळे नाही म्हणायचं. हे सगळं टाकल्यानंतर आता लाल झालं नाही, कशामुळे तर आधार क्रमांक हा मी टाकलेला नव्हता, तर आधार क्रमांक टाकून घ्यावा लागेल. मग आता सगळी माहिती भरली गेलेली आहे, आधार क्रमांक पण टाकला गेलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला शेवटचं ऑप्शन आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. समाविष्ट करा आणि प्रक्रिया करा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा यशस्वीपणे सादर केली हे ग्रीनमध्ये खाली येतं. तुम्ही जर पाहिलं असेल तर खाली ग्रीनमध्ये दिसतं. आणि त्याच्यानंतर या पद्धतीने ते कुटुंब सेव्ह होतं. बघा अशा पद्धतीने आता ते माता तर ती कुटुंबाची कुटुंब प्रमुख म्हणून येऊन गेली. तर आपल्याला आता लाभार्थी जोडायचा आहे. तर तो लाभार्थी कसा जोडायचा, किंवा तिचे पती असतील, अजून काही बाळ असेल तर ते जोडायचं असेल तर आपल्याला, मला आता 3 ते 6 वर्ष वयोगट, आता तो लाभार्थी आहे तो जोडायचा आहे. तर मी प्लसवर आधी क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर हे ऑप्शन येतील. आता मात्र तो मुलगा जे लाभार्थी आहे ते आपल्या पोषण ट्रॅकरला जोडलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला पोषण ट्रॅकर वापरून प्रोफाईल जोडा याच्यावर आपल्याला क्लिक करावं लागेल. म्हणजे तो लाभार्थी तिथेच दिसेल, आपल्याला त्याला टायपिंग करायची गरज नाही, इथंच तो आपल्याला दिसणार आहे. आपले जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांचं आपल्याला काहीच भरायचं नाही, त्यांची ऑलरेडी नोंदणी झालेली आहे. तर फक्त आपल्याला आईवडिलांचं भरायचं आहे, लाभार्थीचं आपल्याला याच्यावरून आपण जोडू शकतो. आता याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला त्या लाभार्थ्याचं नाव शोधायचं आहे. बघा अशा पद्धतीने नाव शोधत जायचं आहे, जेणेकरून तो लाभार्थी जो आहे आपल्याला नोंदलेला आहे. आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला ऑलरेडी नोंदलेला आहे, त्याच्यामुळे त्याला परत आपल्याला नोंदण्याची गरज नाही. तर आपल्याला त्याला इथं सर्च करायचं आहे आणि बघायचं की तो लाभार्थी आपला नेमका कुठं आहे. तर बघा तो लाभार्थी शोधत जायचा आहे आणि त्याच्या नावासमोर आपल्याला क्लिक करायचं. आता बघा इथं ऋतुराज किरण पावरा हे नाव आहे त्या लाभार्थ्याचं. तर त्याच्या या गोलवर क्लिक करायचं, म्हणजे या लाभार्थ्याची माहिती आपल्याला भरायची गरज नाही, फक्त त्याला पोषण ट्रॅकरच्या प्रोफाईलने जोडायचं आहे. तर याच्यासमोर आपल्याला क्लिक करावं लागणार. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर बघा ऋतुराज किरण पावरा, तर प्रक्रिया केलीवर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मग त्याची सगळी माहिती आपल्यासमोर येणार. त्याची जन्मतारीखपासून आपण जे नाव, त्याचा आधार क्रमांक जो टाकला आहे तो सगळा येणार. मग त्याच्यानंतर आपल्याला आता पुढची माहिती त्याची फक्त क्लिक करत जायची, बाकी भरायची गरज नाही. बघा कुटुंब प्रमुखाशी नातं, तर आपल्याला ह्या ॲरोला क्लिक करायचं आहे. तर तो मुलगा आहे, तर मुलगाच्या ऑप्शनला क्लिक करणार. त्याच्यानंतर विवाहित इतरमध्ये आपल्याला त्याला क्लिक करावं लागेल. आणि आता ICD सेवांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आहे का, तर इथं होय म्हणायचं. होय म्हटल्यानंतर मग आपल्याला समाविष्ट करा आणि प्रक्रिया करा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने यशस्वीपणे सादर केली. तर ग्रीनमध्ये खाली आलं म्हणजे ते झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने तिचे कुटुंब आहे, तर 2 जण आहेत. तुम्हाला वाटलं तर तुम्ही एवढे 2 जण सेव्ह करून पण नंतर त्याच्या घरातील अजून म्हणजे त्या मातेचा म्हणजे त्या कुटुंबातील आई वडील, म्हणजे त्या मुलाचे वडील, आणि त्याला जर अजून भाऊ असेल तर तो टाकू शकतो. पण हे 3च जणांचं कुटुंब आहे, त्याच्यामुळे आता फक्त वडिलांचं नाव मला नंतर जोडायचं, ते मी नंतरही जोडू शकते किंवा आता पण जोडू शकते. पण व्हिडिओ हा मोठा होतो म्हणून तुम्हाला ते सांगण्यासाठी पण, की आपण नंतर पण ॲड करू शकतो. तर ते कशा पद्धतीने ते हे पण मी तुम्हाला सांगते, की आपल्याला फक्त त्या कुटुंबावर जाऊन क्लिक करायचं आहे. आता केल्यावर क्लिक केलं म्हणजे ते कुटुंब आपलं सेव्ह होणार आणि असं पण सेव्ह होऊन जातं. बघा आता तुम्ही जर पाहिले तर 210 म्हणजे कुटुंब अजून वाढलेलं नाही, इथं 64 होते आणि इथं आकडा 210, म्हणजे आता 212 आणि इथं 65 व्हायला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा, हा जो ॲरो आहे तर याला आपल्याला 1 ते 2 वेळेस क्लिक करायचं आहे. याला प्रेस केला म्हणजे तुमचं इथे आकडे हे वाढत असतात. याच्यासाठी हे करावंच लागतं, हे लक्षात ठेवा. त्याच्याशिवाय तुमचे आकडे वाढत नाही, ते नंतर येतं. पण आपण याला बघा 11 झाले, कुटुंब वाढून गेलं, पण अजून 1 लाभार्थी आपल्याला वाढवायचा आहे, त्याच्यामुळे परत या ॲरोला क्लिक करावं लागेल. बघा अशा पद्धतीने करायचं. 212 हे लोकसंख्या ही होईल आणि कुटुंब हे 65 झालेले आहेत ऑलरेडी. तर बघा 212 जर तुम्ही पाहिले तर इथं कुटुंब संख्या 212 झालेली आहे, लोकसंख्या 212 झाली आणि कुटुंब 65 हे दिसत आहेत. आता आपल्याला नोंद केलेलं कुटुंब किंवा ते आपल्याला आता बघायचं आहे. बघा अशा पद्धतीने स्क्रोलिंग करत जायचं. खाली जर पाहिलं तर तुम्हाला ते दिसणार आहे. आता इथं अल्फाबेटनुसार देखील नावं जी आपली येतात किंवा रँडम पण येतात. आपण ते अजून ते आपल्याला अजून फिक्स झालेलं नाही, पण आपलं कुटुंब हे जसं तुम्ही नोंदणार त्या पद्धतीने त्याची माहिती ही येणार आहे. तर बघा अशा पद्धतीने क्लिक करत आपल्याला वर शोधत जावं लागेल आणि शोधत गेल्यानंतर मग आपल्याला ते कुटुंब हे
सापडणार आहे. तर बघा, आपण जे नोंदवलेलं कुटुंब आहे, आपण शोधत गेलो तर आपल्याला ते कुटुंब बरोबर सापडतं. बघा, प्रणाली किरण पावरा. तुम्ही जर पहिले 2 सदस्य, तर अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जे कुटुंब सर्वेक्षण आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आधी आपण जसे सुट्टी संपेल तसे ह्या कामावर लागावं असं मला वाटतं. आणि आपल्याला आता ही कामं करावी लागणार आहेत, त्याच्याशिवाय आपले रजिस्टर हे मुळात बंद होणार नाही. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगायचं होतं ताईंनो. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करावा, अजून आपल्या काही ताईंपर्यंत पोहोचवा एवढी विनंती करेल. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.